होय मित्रांनो, आनंदाची बातमी. अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आर-टीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आपल्याकडे आलेली आहे, जी की आहे मी स्पष्टपणे ही मेन तुमचं जे थंबनेल आहे त्याच्यातच दिलेलं आहे, कुठल्या हाईड नाही. 14 जानेवारी ही तारीख ठरलेली आहे शासनाकडून आणि त्याचा ऑफिशियल जी-आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर ही तारीख 14 जानेवारीपासून स्टार्ट होते आणि एंड कधी होणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट गाईडन्स भेटणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जेणेकरून तुम्हाला काही मदत होऊ शकते. ॲडमिशनमध्ये महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत पुढे, त्याच्यामध्ये सगळ्या डेट्स कव्हर केल्या जाणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करूयात. तर वळूयात आज महत्त्वाच्या व्हिडिओकडे. आपण बघू शकता की ऑफिशियल जी-आर प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून जाहीर झालेला आहे. आजच्या तारखेला जी आहे 13 जानेवारी 2025. आपण जसं मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की 13पासून किंवा 13 नंतर प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. तर आपण इथं बघू शकता की याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आर-टीची जी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ही उद्याची तारीख जी 14 तारीख आहे, 14 जानेवारी 2025पासून चालू होत आहे आणि तुम्ही उद्यापासून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. याची तारीख जर तुम्ही पाहिली तर इथे पहा, 14/1/2025 ते 27/1/2025 या कालावधीत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तर हा बराच मोठा जी-आर आहे. जर तुम्ही बघितलं तर साधारण एक 5-6 पानांचा आहे. मी हा आपल्या व्हिडिओमध्ये पण जर तुम्हाला डिटेल वाचायचा असेल तर मी हा तुम्हाला टाकून देईल. पण आपण ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये पाहूयात. जसं हा जी-आर सांगत आहे की सन 2025-26 या कालावधीसाठी बालकांचे मोफत शिक्षण व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C. तर हे जनरल त्यांनी दिले. तर शासन संदर्भात क्रमांक 7 अनुसार प्रवेशाअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी ही पूर्ण झालेली आहे. लक्षात घ्या, आता शाळा उपलब्ध आहेत. तुम्ही शाळा चेक करू शकतात ऑनलाईनमध्ये, कोणत्या कोणत्या शाळा आहेत तुमच्या एरियामध्ये. तुम्हाला फक्त तुमच्या 10 किलोमीटर एरियामध्ये ज्या शाळा आहेत त्याच्याशी कन्सर्न आहेत. बाकीच्या शाळांचा तुम्हाला काय उपयोग नाही. जे तुमचा रहिवाशी पुरावा आहे तिथून एरियल डिस्टन्स, रोडचं डिस्टन्स नाही, एरियल डिस्टन्स बघायचं आहे तुम्हाला. एरियल डिस्टन्समध्ये 10 किलोमीटरमध्ये तुम्हाला ज्या शाळेत फॉर्म भरायचा आहे त्या शाळा आता उपलब्ध आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये आता ऑनलाईन उद्यापासून फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर खाली आपण आलो तर त्यांनी एक मार्गदर्शक सूचना दिली. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना. तर ही सूचना तुम्ही बघू शकता. त्यांनी खाली वेबसाईट दिली आहे, student.महाराष्ट्र ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता आपण ह्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघूयात काय काय आहेत. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो की एक तर तुम्ही बालकांना कोणते कोणते कागदपत्र हे त्यांनी स्पष्ट ह्याच्यात दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे निवासी पुरावा. निवासी पुराव्यामध्ये तुम्हाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या जी-आरमध्ये की रेशनिंग कार्ड, ठीक आहे, 2025मध्ये जे ॲडमिशन होणार आहे त्याच्यात 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीचा निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक म्हणजे लाईट बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीय बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा. तर ह्याच्यापैकी कोणताही एकच पाहिजे, ठीक आहे. हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला आता कळालेलं आहे की कोणता कोणता पुरावा पाहिजे. भाडे करार संदर्भात त्यांनी एक सेपरेट
कॉलम दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी लिहिलेलं आहे की सदर भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी असणे अनिवार्य आहे. तर त्या पद्धतीनेच तुम्हाला तो करायचा आहे आणि 11 महिन्याचा करार असला पाहिजे तो. तर जे पण भाडे करार करणार आहेत त्यांनी हा पूर्ण कॉलम नीट वाचून घ्या आणि त्या पद्धतीनेच तो करार करायचा आहे तुम्हाला. जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये ठीक आहे, ग्रामपंचायत, मनपा किंवा ह्याच्यामध्ये नपा यांचा दाखला, रुग्णालयातील AANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेला स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. तर जन्म पुरावा क्लिअर झालेला आहे. सामाजिक वंचित जात जे पण SC ST कॅटेगरीमध्ये आहेत किंवा त्यांच्यासाठी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या निर्गमित केलेला वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्याच राज्यातला तुमच्या वडिलांचा किंवा बालकाचा या दोन्हीपैकी एक द्यायचं आहे. आर्थिक दुर्बल गटातील जे आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे आणि त्याच्या संदर्भात हा आहे की तुम्हाला आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला, उत्पन्नाचा दाखल्याकरिता पगाराचा दाखला किंवा सॅलरी स्लिप, कंपनीची किंवा मालकाच्या दाखल्याची ग्राह्य धरण्यात येईल असं दिलेलं आहे यांनी स्पष्टपणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूयात आपण. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा. हे दिव्यांग बालकं असतील त्यांच्यासाठी हा त्यांनी दिलेला आहे. काय काय आहे, तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमधून किंवा ते सर्टिफिकेट कुठल्या पद्धतीने पाहिजे. वळूयात पुढच्या याच्याकडे. त्याच्यानंतर HIV प्रभावित असल्यास काय तुम्हाला जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून तुम्हाला जे काही कागदपत्र आहे ते घ्यायचे. घटस्फोटित महिला, न्याय प्रविष्ट असल्यास घटस्फोटित प्रकरणातील महिला, हे सगळ्यांचं डिटेल याच्यात दिलं आहे. आपण हे सगळ्यामध्ये जाणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा बनेल. मी ह्याची कॉपी तुम्हाला हवं तर अटॅच करून देईल. तुम्ही हे निवांत वेळ असल्यावर वाचू शकतात. खाली तुम्हाला समितीची रचना, संख्या आणि स्थान, तर हे पण काय जे आहे त्यांनी त्या कॉलममध्ये दिलेलं आहे. तर कागदपत्र तपासणीकरिता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे. तर ही अशी रचना आहे. तर त्याच्यानंतर हे सगळं पडताळणी संदर्भात त्यांनी खाली डिटेल्स दिलेले आहेत की ती कशी असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नाही का डिटेल्स त्यांनी खाली दिलेले, जसं पालकांनी केवळ SMS अवलंबून राहू नये. RT पोर्टलवर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेचं त्यांनी पाहत राहायच्यात आणि त्यांनी फक्त SMSवर नाही अवलंबून राहायचं आहे. परत प्रतीक्षा यादीचे नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईल असा नाही आहे. तर हे काही त्यांनी पॉईंट्स दिलेले आहेत महत्त्वाचे, हे तुम्ही वाचून घ्या. तर महत्त्वाचं म्हणजे आता GR आलेला आहे. उद्यापासून ऑनलाईन नोंदणी चालू होती. आपण त्याच्यावर ही देखील व्हिडिओ बनवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण पुढं फार महत्त्वाचे व्हिडिओज येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या दृष्टिकोनातून
माहिती दिली जाणारे तारखांची म्हणा किंवा फॉर्म कसा भरायचा किंवा शाळा कशी निवडायची ह्या किंवा तुमचं जर वेटिंगमध्ये नाव येणार तर वेटिंगमध्ये कसं यादी बघायची, वेटिंगमध्ये कुठल्या पद्धतीने कधी डेट्स येणार आहे, ह्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला सविस्तर बघायला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचं कुठलंही तारखा मिस झाल्या नाही पाहिजे आणि तुम्हाला व्यवस्थित गाईडन्स भेटावं हेच या चॅनलचं उद्देश आहे. आणि तुम्ही नक्कीच चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला स्पेसिफिक मी याच्यानंतर एक वयाचा जो नवीन GR आहे की वय किती पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.